श्रावण महिना महादेवाची कृपा प्राप्त करण्याचा सर्वोत्तम काळ, श्रद्धा, भक्ती आणि उपासनेचा उत्सव। पण जर चुकून श्रावण सोमवारचा उपवास मोडला गेला तर हे पुण्य वाया जाणार का? देव रागावतील का? उपवास मोडल्यावर काय करावं? या सर्व शंकांचं शास्त्राधारित उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत, तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी लक्षपूर्वक बघा। मित्रांनो, श्रावण महिना म्हणजे भक्ती, श्रद्धा आणि आत्मशुद्धीचा एक विशेष काळ। या महिन्यातील प्रत्येक सोमवार शिवभक्तांसाठी अत्यंत पवित्र मानला जातो। हजारो लाखो भक्त उपवास करून महादेवाची कृपा मिळवण्यासाठी मनापासून साधना करतात। या दिवशी उपवास, जप, ध्यान आणि पूजापाठ करून लोक आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करतात। हे फक्त धार्मिक विधी नसून एक प्रकारची आत्मिक यात्रा आहे। मात्र कधी कधी या उपवासात अनावधानाने चुका होतात। कधी नाश्ता करताना विसरून काही खाल्लं जातं, कधी औषधांसाठी काही खावं लागतं किंवा उपवासाचे नियम पाळायला विसरलं जातं। अशा वेळी मनात एक अपराध भाव येतो, देव नाराज तर होणार नाही ना, किंवा माझं पुण्य वाया गेलं का? हा गोंधळ अगदी सामान्य आहे आणि प्रत्येक श्रद्धाळूच्या मनात कधीतरी येतोच। पण आपण ही एक महत्त्वाची बाब लक्षात घ्यायला हवी की शिवपुराणात स्पष्टपणे सांगितलं आहे की जर उपवास जाणून बुजून न मोडता अनावधानाने मोडला असेल तर मनापासून क्षमा मागितल्यास भगवान शिव नक्कीच माफ करतात। कारण महादेव हे भोलानाथ म्हणून ओळखले जातात, जे भक्तांच्या भावना पाहून त्यांना क्षमा करतात आणि त्यांच्यावर कृपा करतात। त्यांच्या कृपेची वाट नेहमीच भक्ती आणि प्रामाणिकतेतून जाते। म्हणूनच जर कधी उपवास मोडला तर घाबरून जाऊ नका। हात जोडून मनापासून सांगा की हे महादेवा, माझ्याकडून चूक झाली, ती अजाणतेपणे झाली, मला क्षमा करा। तुमचं मन शुद्ध असेल तर देव तुमच्यावर नक्कीच प्रसन्न होतील। महादेवांकडून आपण केवळ आशीर्वादच नव्हे तर समजूत आणि माफ करणं याचा मोठा पाठ घेतो। जर उपवास पहिल्या प्रहारात म्हणजे सकाळी अनावधानाने मोडला गेला असेल तर त्याचा शास्त्रोक्त उपाय म्हणून त्याच दिवशी पुन्हा उपवास करण्याचा संकल्प करता येतो। जर त्या दिवशी शक्य नसेल तर दुसऱ्या दिवशी प्रायश्चित व्रत करावे। मित्रांनो, शास्त्रात यालाच प्रायश्चित व्रत असे म्हटले गेले आहे। याचा अर्थ असा आहे की चूक झाल्यानंतर ती स्वीकारून त्या चुकीसाठी एक तपस्वी प्रयत्न करणे, ही एक श्रद्धेची आणि शुद्ध अंतःकरणाची प्रक्रिया आहे। उपवास मोडल्यावर सर्वात प्रभावी उपाय म्हणजे महामृत्युंजय मंत्राचा जाप करणे। हा मंत्र महादेवाला अत्यंत प्रिय मानला जातो आणि त्याचा जाप केल्याने शरीर, मन आणि आत्मा सर्वांगीण पातळीवर शुद्ध होतो। ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमेव बंधनात मृत्युर्मोक्ष्य मामृतात। हा मंत्र शक्य तितक्या वेळा जपावा। अशा मंत्र जपामुळे भक्ताच्या अंतर्मनातील पश्चाताप शिवाला पोहोचतो आणि त्याच्या कृपेमुळे सर्व दोष क्षमाही होतो। या व्यतिरिक्त उपवास मोडल्यावर दुसरा एक अत्यंत पुण्यदायी उपाय म्हणजे गरजू किंवा गरिबांना अन्न, वस्त्र किंवा इतर गरजेच्या वस्तूंचे दान करणे। दान ही एक अशी संकल्पना आहे जी केवळ पापमुक्तीसाठी नव्हे तर आपल्या मनाला शांती, समाधान आणि आध्यात्मिक उन्नतीकडे घेऊन जाते। शिवभक्तासाठी दान हे केवळ एक उपाय नसून ते एक जीवनशैली आहे जी आपल्याला निस्वार्थतेकडे नेते। शेवटी मित्रांनो, चुकून उपवास मोडला गेला असला तरी चिंता करण्याची गरज नाहीये। महादेव हे भोलानाथ आहेत, ते नियमांपेक्षा अधिक भक्ताच्या भावना पाहतात। जर तुमचं मन खरं असेल आणि तुम्ही मनापासून पश्चाताप करत असाल तर ते नक्कीच प्रसन्न होतात। म्हणूनच मनात प्रामाणिकपणा आणि श्रद्धा ठेवा, प्रार्थना करा, मंत्रजप करा आणि विश्वास ठेवा की महादेव तुमच्यावर नेहमीच कृपादृष्टी ठेवून आहेत। ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह। हर हर महादेव।